येथेव वर्धिष्णु विश्ववंदिता शहा सुने शिवसेष्या मुद्रा भद्राय राजते. सर्वप्रथम ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्य ज्योती, त्याच माऊली ज्यांनी घडवले श्री शिव छत्रपती. तमाम भारतीय स्वराज्य सिंहांच्या आऊसाहेब, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, महाराष्ट्राची अस्मिता, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी निधड्या छातीने मृत्यूला झुंज देणारे, मृत्यूलाही मारण्याचा होता ज्याचा कावा, निधड्या छातीचा असा एकमेव छावा छत्रपती संभाजी महाराज. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी असं महाराजांसाठी लिहिणारे समर्थ रामदास, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत नामदेवराय, संत गाडगे बाबा, विचारवंत स्वामी विवेकानंद. मला संविधान लिहायला जास्त कष्ट झाले नाही, कारण माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. या शब्दात महाराजांचा गौरव करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराणी अहिल्याबाई होळकर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज या सर्व महामानवांना मिरिया रविकांत जयस्वाल प्रथम अभिवादन करते. यशवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, नीतिवंत, वरदवंत, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, लोककल्याणकारी, धर्मनिरपेक्ष, गुणवादी विभूषण, शेतकऱ्यांचा राजा, मावळ्यांचा संबगडी, श्रीमंत योगी, जानदार राजा छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊच्या या लेकीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं कोणाला? छत्रपती शिवाजी महाराज कोण? तर लढण्याची धमक शिवबा, लढण्याची धमक शिवबा, तलवारीची चमक शिवबा, गनिमी काव्याचे कमक शिवबा, स्वराज्याचे जनक शिवबा, मर्म शिवबा, कर्म शिवबा, मातीस राखतो तो धर्म शिवबा, पुराण पौथी वेद शिवबा, साम दाम दंड भेद शिवबा, भगवा तुझेच रंग शिवबा, भगवा तुझेच रंग शिवबा, तुकोबांचे अभंग शिवबा, भगवा तुझेच रंग शिवबा, तुकोबांचे अभंग शिवबा, अन्यायावर वार शिवबा, समशेरीची धार शिवबा, माय शिवबा, बाप शिवबा, पाठीवरचा हात शिवबा, माय शिवबा, बाप शिवबा, पाठीवरचा हात शिवबा. छत्रपती शिवाजी महाराज कुणाला म्हणायचं? की जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, जो 2000 सैन्यांशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तान्हाजी, जो 7 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी, जो शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी, जो वाघाला एकटा सामोरे जातो आणि उभा कापतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी सन 1630 रोजी शिवनेरीवर झाला. भवानी मातेचं लेकरू मराठ्यांचा राजा होता, भवानी मातेचं लेकरू मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा बाप होता. पण शिवनेरीवर सुरू होऊन रायगडास पोहोचलेला हा फक्त शरीराचा प्रवास कधीच नव्हता. हा प्रवास होता शूरतेचा, वीरतेचा, आणि हा प्रवास होता विचारांचा, ज्याचा शेवट कधीच होऊ शकत नाही. खरं तर महाराजांच्या विचारांचा त्यांच्या शत्रूंनाही एवढं आकर्षण होतं की महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू औरंगजेब, तो आपल्या पुत्राला काय सांगतोय? की तो आपल्या पुत्राला सांगतोय, हा हा तोबा तोबा, क्यों फतेह हासिल होती है शिवाजी को, हमारी तरफ फौज, बारूद, तोफखाना, खजाना, घोड़े, हाथी, शिवाजी के पास कुछ भी नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है उसे. क्यों, ये तुम्हें पता है शहजादे? शायद तुम ये कभी समझ ही नहीं पाओगे शहजादे. औरत, शराब, नाच गाने, शिकार, मौज मस्ती, इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे
सिवा जैसे बहादुर को कभी समझ ही नहीं पाओगे। शिवाजी ने मजबूत किले बनाए, लेकिन उससे भी ज्यादा न जीते जाने वाले लोग तैयार किए हैं उसने। हमने शिवा के सरदारों को लाखों की जहांगीर लालच दी, लेकिन उन जाबाज मराठों ने हमारी जहांगीर पर थूक दिया शहजादे, हमारी जहांगीर पर थूक दिया। मराठे रुकते नहीं, मराठे झुकते नहीं, मराठे थकते नहीं और मराठे बिकते भी नहीं शहजादे, मराठे बिकते भी नहीं। शिवाजी मगरूर है, चालाक है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन सूरज की तरह चमकदार और दूध की तरह साफ है। अपने दुश्मन के भी मजहब, मस्जिद, मौलवी, फकीरों और औरतों की इज्जत करना जानता है वो। अगर तुम्हें हुकूमत करना है शहजादे, तो शिवा का चलन सीखो। महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू आपल्या पुत्राला सांगतोय की तू छत्रपती शिवाजी महाराजांचं चलन शिक, तू छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार शिक। सह्याद्रीच्या छाताळातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताळातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमुच्या, रक्तात वाहती राजे, काळजात राहती आमुच्या, रक्तात वाहती राजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं छाटली। हा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण त्या दिवशी त्याची बोटं छाटून महाराजांनी त्याच्या मनात एवढी दहशत तयार केली की तो म्हणतोय अब मैं सपने में भी शिवा से नहीं मिलना चाहता। आणि जेव्हा महाराजांनी त्याची बोटं छाटली, तो घाबरून धावत आणि पळत होता, तेव्हा त्याची एक बहीण त्याच्याकडे आली आणि म्हणाली, हुजूर हुजूर गजब हो गया, वो नरादम शिवा मेरी बेटी को उठा ले गया हुजूर। तेव्हा शाहिस्तेखान म्हणाला, चुप कर पगली, ये शिवा किसी की उंगलियां काट सकता है, ये शिवा किसी की उंगलियां काट सकता है, ये शिवा किसी की गर्दन मार सकता है, लेकिन ये शिवा कभी किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता। शाहिस्तेखान महाराजांच्या दुश्मनाला महाराजांबद्दल एवढी गॅरंटी आहे की महाराजांनी त्या मुलीला नाही उचलून नेलेलं की चंद्रावर डाग असू शकतो, पण महाराजांच्या चरित्रावर एक सुद्धा डाग नाही। सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा, बोट छाटली तयांची, त्या शिवरायांना माझा मुजरा, त्या शिवरायांना माझा मुजरा। उन्होंने नाच देखी हमारी और बीमार लिख दिया, उन्होंने नाच देखी हमारी और बीमार लिख दिया, हमने रोग पूछा तो प्यार लिख दिया, कर्जदार रहेंगे हम उस वैद्य के, कर्जदार रहेंगे हम उस वैद्य के, जिसने दवा में हमें छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया, जिसने दवा में हमें छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया। जेव्हा औरंगजेब शाकीर मुस्तैद खान याला महाराजांच्या मृत्यूची बातमी कळाली आणि शाकीर मुस्तैद खानाला वाटलं की आपण औरंगजेबाला जेव्हा ही बातमी देऊ तर त्याला खूप आनंद होईल, आणि तो मोठ्या आनंदाने धावत पळत औरंगजेबाकडे गेला आणि म्हणाला, आलमपना बड़ी खुशी की खबर है, क्या हुआ? काफर बदनात जिरक, काफर नरकाला गेला। कोण? शिवा हुजूर, शिवा। तसा औरंगजेब शांतपणे उठला, त्याने आपली नमाज पडायची चटई खाली अंतरली, त्याच्यावर गुडघे टेकून बसला, आपल्या नमाजाच्या रुकाता पडल्या आणि नमाजाच्या रुकाता पडल्यावर त्या खुदाच्या दिशेकडे हात दाखवून तो म्हणाला, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना या अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना या अल्लाह, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है। की तुझ्या स्वर्गाची दरवाजे उघडे ठेव परमेश्वरा, तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्याकडे येतोय। महाराजांचा शत्रू महाराजांच्या मृत्यूनंतर हे बोलतोय, म्हणजे महाराजांच्या कर्तृत्वाची जाण त्यांच्या शत्रूंना होती। शेवटी एवढंच म्हणेल की विजय सारखी तलवार चालवून गेला, विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना नडवून गेला, स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुजरा केला, असा माझा शिवबा होऊन गेला, असा माझा शिवबा होऊन गेला। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र।